नवीन वर्षामध्ये ग्राहकांना वीज दर वाढीचा शॉक बसण्याची शक्यता आहे। विद्युत नियामक आयोगाकडून 385 कोटींच्या वसुलीला परवानगी देण्यात आलेली आहे। पुढचे 10 महिने वसुली सुरू राहणार आहे। ग्राहकांना प्रति युनिट 10 ते 70 पैशांच्या दरवाढीचा भुर्दंड बसू शकतो। तुषार कोहळे या संदर्भातले अपडेट देतील। तुषार, अमोल, निश्चितच मोठी दरवाढ म्हणावी लागेल। यामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी आहे। दरवर्षी महावितरणकडनं जे वीज दर वाढ केली जाते ती 5 वर्षासाठी आधीच निश्चित केलेली असते। माझा वर्षाचा जो अतिरिक्त खर्च येतो तो कशातनं काढायचा यासाठी मग इंधन समायोजन शुल्क हे अतिरिक्त लावण्यात येते आणि हे इंधन समायोजन शुल्क लावण्याच्या आधी महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाची परवानगी घ्यावी लागते। या वर्षीचा जो अतिरिक्त खर्च आहे तो साधारण 375 ते 385 कोटीच्या घरामध्ये आहे। त्यामुळे तो खर्च आता ग्राहकांकडनं काढण्याची जी परवानगी विद्युत नियामक आयोगाला महावितरणने मागितली होती त्यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे आणि आता तो जो साधारण 375 ते 85 कोटीचा जो खर्च आहे तो आता ग्राहकांकडनं वसूल केला जाणार आहे। यासाठी प्रति युनिट ग्राहकांवर 10 पैसे ते 70 पैशांपर्यंत भार येणार आहे। श्रेणीनुसार हा कर लावला जातो। म्हणजे 0 ते 100 युनिट पर्यंत जो असेल त्यांना 10 पैसे आणि 100 ते 300 युनिट पर्यंत असेल त्यांना 25 पैसे अतिरिक्त शुल्क द्यावं लागेल। या व्यतिरिक्त 100 ते 300 युनिट जे वापरतात ग्राहक त्यांना प्रति युनिट 45 पैशांपर्यंत दरवाढीचा भार सहन करावा लागू शकतो। यामध्ये जे बीपीएल धारक ग्राहक आहे किंवा कृषी क्षेत्रातले ग्राहक आहेत त्यांना देखील या दरवाढीचा भार सहन करावा लागेल। आणि महत्त्वाची गोष्ट की जे औद्योगिक ग्राहक आहे त्यांना प्रति युनिट 35 ते 40 पैशापर्यंतचा दरवाढ हा सहन करावी लागणार आहे। तर ही पुढची 10 महिने दरवाढ असणार आहे आणि विद्युत नियामक आयोगाने परवानगी दिल्यामुळे आता जानेवारी महिन्यापासून ही लागू होणार आहे। तुषार, धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।